एक्सप्रेसवेवर दोन्ही लेननं पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू झालेली आहे। मुंबईकडे जाणारी लेनवरील वाहतूक थांबवली होती। खालापूर टोल नाका ते अमृतांजन ब्रिज मध्ये कोंडी झालेली आणि आता पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू झालेली आहे। त्यामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने वाहतूक कोंडी झालेली आहे। ही वाहतूक कोंडी आहे खालापूर टोल नाक्यापासून ते अमृतांजन ब्रिज पर्यंत प्रचंड अशी ही वाहतूक कोंडी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची ही आपण दृश्य बघतोय। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घ्या। महेश, नेमकं काय घडलंय? नक्कीच 3 दिवसांच्या जम्बो रेल्वे मेगा ब्लॉकमुळे मुंबईकर हे मुंबईच्या बाहेर पडण्याचा विचार करत आहेत आणि अशातच त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेने बाहेर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ब्लॉकचा परिणाम मुंबईच्या या रस्त्यांवर दिसून येत आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जवळपास 9 किलोमीटरहून अधिक लांब रांग पाहायला मिळते। बंपर टू बंपर ट्रॅफिक या ठिकाणी सध्या आहे आणि यावर उपाय म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील दोन्ही लेन म्हणजे पुण्याकडे जाणाऱ्या ज्या लेन्स आहेत त्या दोन्ही बाजूंनी सुरू करण्यात आलेल्या आणि मुंबईकडे जाणारी लेन ही वळवण्यात आलेली आहे। तसं पाहता तर खालापूर टोल नाका ते अमृतांजन ब्रिज पर्यंत काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। बोरघाटा ते एक्सप्रेसवेच्या दोन्ही लेनवर पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू सध्या आहे आणि जुन्या मुंबई पुणे हायवेवर सुद्धा अमृतांजन ब्रिजवरून मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत 12 तासांपेक्षा जास्त वेळ सध्या हे ट्रॅफिक दिसून येत आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे रेल्वे वाहतुकीवर हा जो परिणाम झालेला आहे। ज्या एक्सप्रेसवे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, लोकल्स काही प्रमाणात रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्याचाच परिणाम आता रस्त्यांवर दिसून येतोय आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी इथे झालेली पाहायला मिळत आहे। निश्चितच महेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।